गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे। चला मग आज काहीतरी आपण नवीन बनवणार आहेत। तर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो बडीशोप। तर बडीशोप आपण कशी तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी घेतला आहे 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा पांढरं मीठ आणि अर्धा चमचा हळद। आता आपण थोडं वाटींमध्ये पाणी टाकून घेणार आहोत। त्याच्याने मीठ असं विरघळून जातं पाण्यामध्ये आणि सोपं म्हणजे बडीशोपला व्यवस्थित मीठ हळद सर्व व्यवस्थित लावलं जातं। मीठ पूर्ण असं आपण विरघळून घेणार आहोत पाण्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही हळदला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण इथे काय काय घेणार आहोत ते व्यवस्थित बघा। इथे आपण घेतलंय काळं मीठ, पांढरं मीठ, हळद आणि 2 लिंबू कापून ठेवून दिले आहेत मी साईडला। तर आता आपण बडीशोप अर्धा किलो घेतली होती आणि तीळ घेतलेली आहे आपण 200 ग्रॅम। आता तीळ पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळदीचं पाणी, त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण पांढरं मिठाचं पाणी आणि काळ्या मिठाचं पाणी जे आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं तयार करून ठेवलेलं ते। आणि आपण 2 लिंबू कापून ठेवले होते ते लिंबूचा रस पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्ही अशा प्रकाराने ही बडीशोप करून पाहिली ना तर खूप छान लागते आणि आपल्यासाठी शरीरासाठी पण खूप चांगली असते। याच्याने आपल्याला ॲसिडिटी होत नाही, पचनक्रिया चांगली होते। जेवणानंतर रोज 1 चमचा खायला पाहिजे। आता आपण इथे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित 5-6 मिनिटासाठी चांगलं व्यवस्थित चोळून घेणार आहोत आपण हे सर्व बडीशोपला जे आपण सर्व वस्तू टाकल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि बडीशोपमध्ये आपण तीळ टाकलेली आहे, ही तीळ चांगली असते आपल्या शरीरासाठी। तर पाहू शकता तुम्ही। आता आपण ही 2-3 तासासाठी वाळवायला अशी ठेवून देणार आहोत। कसं उन्हाळा राहिला की अर्ध्या तासात वाळून जातं, पण आता पावसाळा चालू आहे म्हणून 2-3 तास लागून जातात वाळवायला। आणि ही बडीशोप छान अशी वाळायला आली की मग आपण तिला गॅसवर भाजून घेणार आहोत। तर ती पुढची प्रोसेस पण खूप महत्त्वाची आहे, ती पण बघा तुम्ही। आता बडीशोप आपण बऱ्यापैकी छान वाळून घेतलेली आहे। जर तुम्ही ही बडीशोप एकदा केली ना तर परत बनवणार एवढी छान बनते। आता बघा आपण बडीशोप पूर्ण वाळून घेतलेली आहे। तरी 10 किंवा 20% थोडी ओली राहतेच ती, पण जेव्हा आपण गॅसवर भाजतो ना तेव्हा बरोबर व्यवस्थित होऊन जाते। तर मी आता इथे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे। तर गॅस लावून घेणार आहोत आपण। गॅस सुरुवातीला फुलच ठेवायचा। आता आपली कढई चांगली व्यवस्थित तापली की मग आपण बडीशोप त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। 2 वाट्या थोडीच भाजायची, एकदम भाजायची नाही। तरी या बडीशोपला 5-6 मिनिटं लागतात भाजायला। सुरुवातीला गॅस आपण फुल ठेवायचा, नंतर मग गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आणि हळूहळू व्यवस्थित 5-6 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला बडीशोपला। एकदा मी बडीशोप केली का मला 2-3 महिने काही टेन्शन राहत नाही, म्हणून मी एकचदा संपूर्ण बडीशोप करून ठेवून देते। तर मी तुम्हाला बडीशोप किती लागते, तीळ किती लागते हे सर्व डिटेलमध्ये लिहून देणार आहे। तर तुम्ही नक्की करून बघा एक वेळेस। याच्यात तुम्ही ओवा पण टाकू शकता, धनाडाळ टाकू शकता। मी जवळून दाखवते बघा। तर बघू शकता तुम्ही अशी बडीशोप भाजायची आपल्याला। तर आता मी ही पूर्ण बडीशोप व्यवस्थित भाजून घेणार आहे। भाजताना थोडी काळजी घ्यायची, फुल गॅस ठेवायचा नाही। आता आपली भाजलेली बडीशोप आणि जी आपली साईडला ठेवलेली आहे बिना भाजायची ती पण बघू शकतात। भाजल्यावर बघा किती कलर बदलतो आणि बिना भाजल्याची बघा तिकडच्या साईडला। तर तुम्ही सुद्धा करा अशा प्रकारे, बडीशोप खूप छान लागते।
आणि तुम्ही बिझनेस पण करू शकता। जर तुम्हाला बडीशोप अशी तयार करून विकायची असेल तरी चालेल। घरच्या घरी काही व्यवसाय करता येतो, फक्त आपल्या हातामध्ये कला पाहिजे। आणि ही बडीशोप खूप छान, मी स्वतः हा व्यवसाय केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा करायचा असेल तर करून बघा। थोडी थोडी घ्यायची बडीशोप भाजायला, जास्ती घ्यायची नाही, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण गॅसवर बडीशोप भाजतो ना तो व्यवस्थित भाजली जाते। आता मी तिकडे साईडला ताटामध्ये तिकडची बडीशोप आपली जी गरम आहे ती गार व्हायला ठेवते आहे। आता मी इकडे व्यवस्थित बडीशोप पूर्ण भाजून घेणार आहे। याच्या पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे, ती पण बघा तुम्ही। आता आपली बडीशोप इथे पूर्ण भाजून झालेली आहे। आता आपण ही पण साईडला काढून घेणार आहोत। आता आपली पुढची प्रोसेस म्हणजे कोणती ती व्यवस्थित बघा। आता आपण ही बडीशोप गार होईपर्यंत एका साईडला काढून ठेवली होती। आता आपण एका चाळणीमध्ये ही बडीशोप व्यवस्थित चाळून घेणार आहोत। तर त्याच्यातलं जे मीठ असतं, काळं मीठ, पांढरं मीठ, ते सर्व चाळणीमधनं बाहेर निघून जातं। त्याच्याने बडीशोप अशी म्हणजे ओलसर होत नाही। आणि आपण कसं बडीशोप कडक भाजून ठेवलेली असते ना, आता पाणी पावसाचे दिवस आहे म्हणून केव्हा आपण चाळणीमध्ये आपण भाजलेली बडीशोप पूर्ण चाळून घ्यायची। आणि तुम्ही बघू शकता की ती कुरकुरीत बडीशोप आपली मस्त अशी भाजली गेलेली आहे, म्हणून केव्हा आपण चाळणीने चांगली व्यवस्थित चाळून घ्यायची। त्याच्याने बडीशोप अशी वातडी होत नाही आणि कडकच्या कडक बडीशोप कुरकुरीत राहते। याच्यात तुम्ही ओवा पण टाकू शकता, दाणादार टाकू शकता। आता माझ्याकडे जे होतं मी ते टाकलेलं आहे। बघा चाळणीमधनं चाळल्याबरोबर किती मीठ खाली पडलं ते। सुद्धा अशी बडीशोप केली ना तर असं चाळून घ्यायची, कडक राहते। आता आपण जे लिंबूच्या बिया असताना त्या शेवटी अशा काढून घ्यायच्या, जेव्हा आपण लिंबू पिळतो ना तेव्हा पडतात त्या। तर बघू शकता तुम्ही आपली बडीशोप कशी तयार झाली। तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। आता मी हे एका काचेच्या बरणीमध्ये बडीशोप भरून घेणार आहे। तुम्ही सुद्धा केली तर काचेच्या बरणीमध्येच बडीशोप भरून ठेवायची। लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा, चुकलं असेल तर माफ करा। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या बडीशोपमध्ये तुम्ही जवस असते ना ती पण भाजून टाकू शकतात। जवस खाल्ल्याने आपलं जे वेट असतं ना ते पटकन कमी होतं, म्हणून तुम्ही ती पण टाकू शकतात बडीशोपमध्ये। तुम्ही सुद्धा अशी बडीशोप करून बघा आणि खाऊन बघा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।